नमस्कार. होम मिनिस्टर को पावर्ड बाय ॲक्टिव्हिल 2-in-1च्या या भागात मी आदेश बांदेकर आपणा सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. शेतीचे वेगवेगळे प्रकार अनुभवत असताना होम मिनिस्टरच्या या टप्प्यावर, या 18 वर्षाच्या टप्प्यावर अनेक शेतकरी बांधवांना भेटत असताना आज ज्या कुटुंबाला आपण गेल्या भागात भेटलो, शेतीबरोबरच मत्स्य व्यवसाय किंवा मत्स्य शेतीचा प्रकार आज या निमित्तानं आपल्यापर्यंत येऊन पोहोचतो आहे. पूनम सचिन भोईर या माऊलीला आज आपण भेटणार आहोत, त्यांना बोलतं करणार आहोत. या कुटुंबाला शुभेच्छा देत असताना पुन्हा आजच्या गप्पांना सुरुवात करणार आहोत. चला जाणून घेऊया या मत्स्य शेतीविषयी. नमस्कार. 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 पण मला सांगा, या रागवत नाहीत त्याचं काय रहस्य हो? नाही, रागवतात त्या, नाही असं नाही. हा, एक रागेटपणा आहे त्यांच्यात, पण ते पण तळ्यावरून घरी आल्यावर आज वातावरण जरा गरम आहे, हे कळतं कसं तुम्हाला? नाही, आवाजावरून पण दिसतं आणि चेहऱ्यावरून पण समजतं की ना आज थोडा गरम होता ना, आपण थोडा शांत राहायचं. जेवायचा गप झाल्यावर जायचं परत. तळ्यावर जायचं. लगेच तळ्यावरती. पण तुम्ही पहिल्यापासूनच एवढं तापट का हो? का? मला माझ्या मनासारखं सगळं व्हायला लागतं. ते कळतच आहे. पहिली गोष्ट म्हणजे आम्ही आता आमचं जेवढं हे आहे ते त्याचवर इकडे झोकून दिलेलं आहे. आम्ही आमच्याकडून जेणेकरून दुसरी पिढी जी येईल त्यांना पण काहीतरी प्रोत्साहन मिळालं पाहिजे की नाही बाबा सचिन भोईरने काय केलं आहे त्याचं सारखंच आपण काहीतरी करायला पाहिजे किंवा त्याच्यापेक्षा करायला पाहिजे, अशी आमची तरी इच्छा आहे. जसं शापूरच्या ह्याच्यात कोणाचीच वांगी होत नव्हती, कोणाचा घेवडा होत नव्हता. आम्ही दिवसाला 90 किलो वांगी काढलेले आहे, तो पण सफेद गावठी वांगा. आणि त्याला पण 80 ते 100 रुपये किलो मार्केटला भाव मिळायचा आम्हाला. मार्केटमध्ये नेल्यानंतर तो कमीत कमी 2 ते 2.5 तासात संपणार आमचा सगळा, असा आमचा एक हिशोब होता. आणि त्या हिशोबाप्रमाणेच आम्ही चालतोय की एवढी मच्छी नेली, एवढी मच्छी एवढ्या टायमातच संपायला पाहिजे, अशी सगळं दोघंच करायचं. सगळं वांगी काढायची, वांगी विकायची, भाजी मच्छी काढायची, सगळं दोघंच करायचं. आम्ही आता कामगार आहेत 3. रासायनिक खत बीत कुठला वापरला नाही. जी मार्केटमधून ही मच्छी कटिंग करून येणार त्याची ती आतडी वेस्टेज जेवढा राहील तो कुजवणार आम्ही, त्याचं सेंद्रिय खत करणार आणि तो पाणी झाडांना नारळ लावलेत 50. त्या नारळीला आता 4 वर्षात नारळ लागलेत. अरे वा. त्याचं कारण ते मच्छीची कुजलेली जी घाण आहे, कचरा, माझ्या एकटीचाच कचरा नाही, जर 17-16 कोळणी असतील मार्केटमध्ये पेझारीला, त्यांच्या सगळ्यांची कचरा, त्यांना प्रॉब्लेम असतो की हा कचरा न्यायचा कुठे. मी सांगते सगळ्यांनी माझ्या ट्रे मांडते, ट्रेमध्ये टाका. मी तो ट्रे जाताना पुन्हा जेवढे मासे आणते तेवढे 40 किलो ट्रेमध्ये कचरा घेऊन जाते जाताना. आणि मग गेल्यावर कामगार खड्डे मारून एकीकडे स्वच्छता पण झाली, दुसरं त्यातून खतही निर्माण झालं. त्या खतातून उत्तम पद्धतीने काठावरती 100 किलोने वांगी जी तयार होणार तीही विकली, नारळ लावले, नारळही बहरले. म्हणजे एका गोष्टीतून सतत मेहनत करून एका मत्स्य शेतीतून त्याच्या बंधाऱ्यापासून सुद्धा उत्पन्न काढायला सुरुवात केलेली ही माऊली. आणि त्यात अर्थात तुमच्या दोघांची एकमेकांना असलेली उत्तम साथ. फिरायला कुठे कुठे घेऊन गेले हो तुम्हाला? पहिलंच तुमच्याकडे नशिबाने. किती वर्ष झाली? 11 वर्ष झाली. 11 वर्षात पहिल्यांदा आज फिरायला बाहेर पडले. नाही, याच्या पुढे आम्ही आता जाणार, सुरुवात झाली. काय सांगता? चला बरं झालं मग मला भेटले. धन्यवाद झी मराठी आणि होम मिनिस्टरचे, हो की नाही? हा इतका आनंदाचा क्षण आहे. मी आज खूप आनंदी आहे तुम्हाला भेटल्यापासून आणि कुठेतरी मला पहिल्यांदा लग्न झाल्यापासून फिरायला आणली. म्हणून सर जाण्याची इच्छा भरपूर होती, आम्हाला वेळच नाही वेळ मिळत पण नाही आणि तेव्हा परिस्थिती पण थोडी ही होती. काय सांगाल आई? तेव्हाचे कष्टाचे दिवस होते, हो की नाही? तुम्ही उत्तम संस्कार केले मुलांवर. वडील तर बाहेर होते आणि आज मुलीला एवढं तुम्ही ऍग्रिकल्चर पर्यंत शिकवलं. हो, 3 काही मुलं. सोपं काम नाही. 3 मुलं, दोन्ही मुलींना 3 मुलांना शिकवलं. मग सांगा, मग त्याच्यात तुमचं लक्ष होतं परिस्थिती म्हणून गरीबच होती आमची. येणार कधी हातात पैसे भेटतील तेव्हा, त्याच्यावर आमचं घर चालायचं आणि मी कपडे शिवायचे. म्हणजे कष्ट तुम्ही करत होता. हो. जावई कसे येतो? जावं चांगले दोन्ही पण मुलासारखंच. अच्छा. मग तुम्हाला मुलींचं टेन्शन असतं की जावयाचं? नाही, टेन्शन कोणाचंच नाही. पण मुली एवढ्या तापट कशामुळे झाल्या? तापट म्हणजे ही मुलगी तापट थोडी आहे, पण लगेच परत 2 मिनिटात चांगली होते. लगेच बाजू घेता वाटतं. 2 मिनिटात चांगली होते, म्हणजे राग नाही धरत. नाही ना? नाही, ते कळतच आहे त्यांच्या चेहऱ्यावर. रागवते लगेच चांगली होणार. लगेच मायाळू पण आहे ना तेवढी. मायालू तेवढीच. जावई पण चांगले मिळाले, जावई पण तेवढी चांगले. चांगली गोष्ट आहे. नंदेला विचारतो. नणंदबाई सांगा हो वहिनीबद्दल. वहिनी चांगली आहे, थोडे रागीट आहेत. होय ना? तुम्हाला ओरडतात? ओरडतात. आई ग, कशाला ओरडतात?
काय हो वहिनी, बघा नंदेच्या डोळ्यात पाणी आलं प्रेमाने. का रागावतात तुमच्यावर? असंच. असंच प्रेमाने. पण वहिनी जर भेटली नाही एक दिवस तर घास उतरतो का? नाही, नाही. जायला लागतेच. माया करते. हो हो, हो. वहिनी माया पण खूप करते आणि ओरडते पण. अशी वहिनी आली जेव्हा घरात, जेव्हा लग्न जमलं तेव्हा काय वाटलं होतं? मग असं वाटलं की आपलेच सारखा एक माणूस आलाय. होय ना? माझा भाऊ पण चांगला आहे, मोठा भाऊ पण चांगला आहे, तशी वहिनी पण चांगल्या आहेत माझ्या. हो. पण आज या दोघांच्या मेहनतीमुळे तुम्हालाही खूप हातभार लागत हो असेल ना हो हो. संसाराला. संसाराला हं. तो मच्छी देतो विकायला मला, मी विकायला जातो. मग आमच्या श्रीगावमध्ये विकतो मी मच्छी. त्याच्याच धंद्यातून मी पण धंदा करतो. हे सगळ्यांचं बघा, एकाच्या उत्पन्नाबरोबर हा. अनेकांना मदत होते मदत घराला. होतो. हो ना? हा. व्हेरी गुड. आज आनंदी आहात ना? हा. हा? हा. एकदम छान. एकदम छान कळतच वाटते. आहे तुमच्या डोळ्यातलं पाणीच सांगतंय किती आनंदी झाल्या. ती काही बोलली तरी मला वाईट वाटत नाही, कारण मला बहीणच नाही ना, मग तिला मी बहिणीसारखेच मानलेली आहे. असं आहे. आता कसं वाटतंय? आता मस्त वाटते. त्यांची आजी होती आणि ती आली आणि मला एक दिवशी म्हणाली, तिने सगळं तळ्यावरचं सगळं बघितलं. म्हणतं एवढं सगळं आहे ना पूनम, तुला एकच पर्याय आहे, तू जिथपर्यंत मासे विकत नाही तिथपर्यंत तुम्हाला पैसा नाही मिळणार. तिचा तू टोपला उचल आणि सरळ मार्केट धर. पहिल्या दिवशी मी मासे 10 किलो घेतले. हे तर घेऊन पण काय लांबूनच मला सोडली. मासे विकायला बसली अशी आणि डोळ्यासमोर छत्री घेतली. मी लाज वाटत होती. सासरची माणसं दिसतात, माहेरची माणसं दिसतात, खूप लाज वाटत होती. मैत्रिणी मित्र येतात मस्त मजेमध्ये आणि आपण असे साडी लावून असं बसलो आहे मासे विकायला. छत्री डोळ्यासमोर धरून बसायची मी. आणि 10 मिनटात 10 किलो मासे संपले माझे. 10 मिनटात फक्त टोपला ठेवला. तेव्हा कटिंग वगैरे करून देत नव्हती. आता मी 100-100, 80-80 किलो मच्छी कटिंग करून देते बर. वाराला. हा. 10 मिनिटात ते मासे संपले. मी आनंदाने तो टोपला रिकामा उचलला, रिक्षा पकडली आणि घरी गेली. ते 10 किलोचे 2000 मला अजूनही आठवतात. त्यावेळेला 10 वर्ष झाली, फक्त मच्छीला भाव तोच आहे अजूनपर्यंत, 2000. म्हणजे 200 रुपये 200 रुपये किलो आहे. कारण आता खाद्य एवढं महाग झालंय, खूप महाग झालंय. 60 रुपये 50 रुपये किलोवर खाद्य गेलंय. पण मग तुम्ही 200चं 300 का नाही करत? आपल्याला प्रतिस्पर्धी असतात, त्यांच्यासोबत आपल्याला चालावं लागतं. पण तुमच्याकडची जर मासाच एक्सक्लुझिव्ह असेल. आहे ना, मी कधी कधी 240 ने विकते, 220 ने विकते. आता सध्या लोक जिताडा 500 ने विकतात, मी 700 ने विकते. तरी लोक म्हणतात नाही, जिताडा खायचा तर सचिन भोईरचा. ब्रँडच तयार केला, बघितला का? जिताडा तोच, पण तरी त्याच्या क्वालिटीवरती कुठेही त्यांनी आमच्या कॉम्प्रोमाइज गावाचं आणि मातीचं एक वैशिष्ट्य आहे. नुसतं मी म्हणाली मार्केटला कुठले मासे, शहापूरचे मासे, की लोक लगेच घेतात, थांबतच नाही. त्या मातीला पण एक मातीला वेगळी एक आहे. आहे. खारी आता माती आम्ही आहे. पण असं केलेलं की आता हे भाऊ माझे म्हणजे साडूजी इथे राहतात वाशीला, हा. त्यांना पण सांगितलं की तुम्ही तुमचे बिल्डिंग मधले जे कोण असतील कस्टमर 10-20 लोक. त्यांचा एक ग्रुप बनवा. आम्ही इकडनं त्यांना कटिंग करून देतो, शनिवारी मच्छी कटिंग करून त्यांना पॅक करून देतो आणि वाशीमध्ये कोपरखेरण्याला ते ते parcel बीएमसीत जॉबला आहेत, हो का? प्लस रिक्षा तुम्ही चालवतात पण 10 आणि माणसं प्लस मासे पकडून ठेवली विकतात. हो. अरे वा. म्हणजे आता हळूहळू जिताडा रायगडातनं बाहेर पडला आहे. हा डोंबोलीला माझा मावस डोंबिवलीला भाऊ आहे, मावस तोही भाऊ आहे, तसंच तो पण करतो. नेतो. अरे वा वा वा. 10वी नंतर आई पप्पा शिकवत नव्हते, तेव्हाच लग्न करत होते माझे. कारण मग ते आर्थिक परिस्थिती नाही, त्याच्यामुळे पुढे शिकवणार नाही आम्ही, तुला बाद झालं, खूप मस्ती करायची म्हणूनच. त्याच्यामुळे आईच्या मावशीचा मुलगा आहे डोंबिवलीला, भाई मामा माझा. हा. त्याने आईला आव्हान केलं की ही पोरगी शिकणार, कारण त्याने एक शब्द विचारलेला, पूनम बोर्डाचा नंबर सांग. तेव्हा मी तोंडपाठ सांगितला होता. तेव्हा तो म्हणाला की ज्या अर्थी तुम्ही नंबर तोंडपाठ सांगितलास, नंबर स्लिप शोधायला गेलीस नाही, तेव्हाच मी म्हणाली की हिचा डोका खूप आहे आणि ही शिकली तर हिचं कुटुंब शिकेल. म्हणून त्याने सांगितलं की हिला शिकवायची ताई, हिचं लग्न नाही करायचं, जिथपर्यंत ही नोकरीला लागत नाही तिथपर्यंत होणारा सगळा खर्च मी करणार. अरे वा. त्याने आणि त्याच्या मिसेसनी सांगितलं की आम्ही पैसा पुरवू, तुमची परिस्थिती नाही ना तर आम्ही पैसा पुरवू. मग त्याने मला, माझं लग्न होईपर्यंत मी कधी कर्जतला ॲग्रिकल्चरला आली तर तो मला स्वतः, ती लोक खिशातून 500ची नोट द्यायचे, हे तिकिटाला पैसे घे आई ग. आली म्हणून. कारण शनिवार रविवार मी जायची, कॉलेज असायचं तर. आणि प्रत्येक वेळेला म्हणजे गेली की पॉकेट भरून द्यायचं पैशांचा. म्हणजे त्याचा मोल मी आता करू पण शकत नाही आणि त्यांची परतफेड पण नाही मी कधी करू शकत, कारण त्यांच्यामुळे आज मी इथपर्यंत पोहोचले. काय बघा, प्रेरणा देणाऱ्या या गोष्टी आहेत. तुमच्याकडनं ही प्रेरणा मिळते. तुम्ही जरी त्या गावामध्ये राहून शहापूर सारख्या ठिकाणी तळ्या तयार करून त्या तळ्यातून मासे जरी निर्माण करत असला
तरीसुद्धा आमच्यापर्यंत ही जेव्हा मेहनत पोहोचते तेव्हा आम्हाला लगेच तुम्ही एवढे मोठे आदर्श वाटू लागता. आणि म्हणून तुमच्या म्हणतात ना, मालाला भाव मिळाला पाहिजे आणि त्यासाठी आम्ही कायम प्रार्थना करत राहू. सचिन माझा मेवणा. हां. आम्ही दोघे सोबत इस्पातमध्ये कामाला होतो. त्यानंतर 5,000 पगारात काहीच भागत नव्हता. तर यांनी तलाव खोदायचा निर्णय घेतला. मी पण म्हणालो की खोदा म्हणून काहीतरी वेगळं चेंज. नोकरीमध्ये काहीच होत नाही एवढ्यात. हां. पूनम पण एवढी शिकलेली, ॲग्रिकल्चर उपयोगच नाही. त्यांनी तलाव खोदली आणि ते आता एवढी सक्सेस आहेत की बऱ्याच ठिकाणी त्यांची मच्छी म्हणजे जाते. ते माझे काका काकू आहेत आणि काकू माझी खूप शिकलेली आहे, पण तिने तिच्या शिक्षणाची लाज न वाटू देता ती आज मच्छी विकायला जाते आणि तिने तिच्या शिक्षणाचा उपयोग या तलावांमध्ये केला आहे की जेणेकरून आपण हे भाजी केली तर ती पण आपण मार्केटमध्ये विकू शकतोय. आणि माझ्या आजी आजोबांना पण खूप सांभाळतात ते. आणि माझा काका तिला नेहमी साथ देतो. कधी तिला असं बोलला नाही की तू कर, मी नाही करणार, तू कर, मी पण तुझ्यासोबत आहे. पूनम माझी मैत्रीण लहानपणापासूनची. आम्ही म्हणजे शाळा असू दे किंवा कॉलेज असू दे किंवा कुठे जायचं असलं तरी पण आम्ही दोघी सोबत. म्हणजे पूनम आणि सुप्रिया, तिला कोण ओळखत नाही सुप्रियाशिवाय आणि मला कोण ओळखत नाही पूनमशिवाय. म्हणजे खूप चांगले आहे, भाऊ पण खूप चांगले आहेत. ह्या माझ्या जावेची बहीण आहेत. त्या येतात आमच्याकडे, म्हणजे ते भाऊ आले की मासे वगैरे घेऊन येतात. पण इतर दुसऱ्या मार्केटमधल्या माशांना जशी चव आहे ह्यांची आहे ना तशी दुसऱ्याची चव नाही लागत. नाही लागत. म्हणजे घेतलेले आहेत मासे पण ह्यांच्याकडची चव वेगळी आहे. मग हे काय माशाला ते मसाला बिसाला लावूनच ते करतात काय? नाही कच्चे आणतात. हां. मग आम्ही आल्यावर करतो. पण तळ्यातच मीठ बीठ घालतात वाटतं ते. नाही, तळे त्यांची स्वच्छ ठेवतात ना, त्यामुळे त्याच्यामुळे माशांना मासा टेस्टी आहे. बघितलं हां. म्हणजे त्या माशाला सुद्धा माती बरोबर चव येण्यासाठी यांची सुद्धा जसं शेतीची मशागत असते तशी या मत्स्य शेतीमध्ये सुद्धा तशीच मशागत करण्यात येते. या सगळ्या गप्पा सुरू असताना आता जो खेळ आहे तो तुमच्या मैत्रिणीसाठी आहे. हां, लहानपणापासून दोघींमध्ये एवढी मैत्री आहे, तर आज तुम्हाला तन्मणी मिळवून देणार का ते आम्ही बघणार आहोत. हां, तर तुम्हाला एक आव्हान आहे, तुम्ही अचूक उत्तर द्यायचं आहे. ज्या झाडाच्या सावलीत आपण बसलेलो आहे, बरोबर, तुमच्या पाठीमागे आहे ते मोठं झाड, ते झाड कुठलं आहे? उंबर किंवा औदुंबर. अभिनंदन. झी मराठीकडून मैत्रिणींनी तुम्हाला तन्मणी मिळवून दिला. अभिनंदन. अभिनंदन. पैठणी कोण मिळवून देणार ते काही वेळात ठरणार आहे, पण त्यापूर्वी मला तुम्हाला विचारायचं आहे, आज क्षमा मागायची असेल तर कोणाची मागा? आईची. आईची का? माझ्या तडफड स्वभावामुळे तिच्या नेहमी डोळ्यात पाणी येतं. पुन्हा थोड्या वेळाने आपण लगेच तिला जवळ करायची, पण मी बोलल्यावर पाणी येतं तिच्या डोळ्यात. ते वाईट आता पण वाटतं आलं? मला. हो. मग आता हे तडपड बोलणं कमी होणार आहे का उद्यापासून? नाही, स्वभावाला औषध नाही. असं काय नाही, तुम्ही ठरवलं तर थोडं कमी होईल ना रागावणं. करेल प्रयत्न. तुम्ही सांगा, क्षमा मागायची तर कोणाची मागा? क्षमा मागायची तर कोणाची बोलल्यानंतर बायकोची. शांत राहायला पाहिजेत ना. हा, म्हणून क्षमा मागणार. आणि बायकोने स्वभावात कुठला बदल केलेला आवडेल तुम्हाला? नाही, बदल असं नाही, रागीटपणा पण पाहिजे. असं नाही की मार्केटमध्ये पण तडकाफडक बोलणारा पाहिजे. उधारीला थकवतात लोक. उधारीला थकवतात. हे बोलत नाही कोणालाच. मी वर्ष ती उधारी बोलत राहते. नाही की जेणेकरून कोणी मच्छी नेल्यानंतर त्याची उधारी आली का आपण ती बोलणार व्यवसायामध्ये नाही. एक बोलणारा पाहिजे, एक शांत राहणार. शांत राहणार पाहिजे. त्यामुळे बोलण्याचं तुमच्याकडे घेतलंय. हा, मग जेव्हा मी तुम्हाला रागात बोलणार, मागचे पैसे नाही दिलेत तुम्ही, तेव्हा तुम्ही रागाने मला पटकन पैसे काढून देणार. हे वर्षभर बोलणारच नाही तुम्हाला. अरे नाही, त्याची बायको बोलते पण सचिन चांगला आहे ना, मग पुन्हा सचिनकडे मासे न्यायला येणार. अच्छा, हे बरं टेक्निक आहे दोघांचं. असं आहे. आणि व्यवसायामध्ये साथ महत्वाची आहे. खरंय. सगळ्यांचीच साथ आहे मला. म्हणजे माझे सासरे आत्तापर्यंत, त्यांचं नाव कुठेच आलं नाही, त्यांची आठवण झाली मला आता, की सगळं जाळं विणण्यापासून ते नेहमी बोलतात. आम्ही त्यांना सगळे अण्णा बोलतो. अण्णा गेला ना मग तुमचं सगळं ठिकाणावर राहणार, कारण ते अण्णा रोज जाळे शिवणार, जाळे विणणार, सगळं काम अण्णा एकटे करतात. म्हणजे आम्ही म्हणालो संध्याकाळी मासे पकडायला जाळं रेडी नाही की त्यांनी 2 तास बसून ते जाळं रेडी केलंच. एवढे ते आई-वडिलांची भरपूर साथ. आई-वडिलांची खूप साथ. कारण मी दिवसभर त्यांना टाकून, मुलांना माझ्या 2 टाकून दिवसभर राहते. सकाळी 7ला मार्केटला येते, 1ला घरी जाते, पुन्हा 4ला येते. मी जायला, एवढं कॅन्सर पेशंट असून मला जायला जेवण रेडी असतो. मला 4ला आवाज देतात, जायचं आहे की नाही, की 4ला चहा पण माझ्या हातात देतात. म्हणजे हे काम मी करायला पाहिजे, आईंच्या हातात चहा द्यायला पाहिजे. आमच्याकडे उलटं होतं. ताई बोलतात पण, आई सुनेचे जाम हे करते.
लाड म्हणजे वहिनीसाठी आई करते आणि आईसाठी वहिनी पण तेवढंच करते, त्यांना माहिती आहे. असं स्वप्नात पण वाटलं नव्हतं की आपल्याला सासू सासरे पण एवढे भारी मिळतील, नणंद एवढी भारी मिळेल, नंदेचा नवरा म्हणजे एवढे भारी, घरातली 4 माणसं अशी मिळतील की आपल्याला कधी वाटणार पण नाही वर्षाआड की मला माहेरी जायचं म्हणजे आहे. शिकलेला नवरा जर तेव्हा शोधत बसला हा, असता तर ते या ह्या सगळ्या आनंदाला गोष्टी राहिल्या नसत्या. माझ्या शिक्षणाला काही महत्व नसतं, पण आज यांना सगळ्यांना माझ्या शिक्षणाचा अभिमान वाटतो. अभिमान वाटतं आणि सासूबाईला पण लोकांना आदर पण माहित वाटतो. झालं ना किंवा एवढी शिकलेली आहे, एवढी शिकलेली असून सुद्धा हे काम एक त्या करतात. भगवंताची कृपा आहे, समर्थ समर्थ कृपा आहे कृपा आहे आमच्यावर. असेच आनंदात राहा. आणि आता बघूया कोण पैठणी मिळवून देणार. म्हणजे हा खेळ खरं तर दोघींमध्ये होणार आहे. नणंदबाई आणि तुमची पुतणी ना, या दोघी खेळ खेळणार आहेत आणि या दोघींपैकी ज्या जिंकणार त्या तुम्हाला पैठणी मिळवून देणार. बघूया काय होणार या खेळात. तो कागदाचा तुकडा रिंगला लावलेला आहे. तुम्ही तो रबर आहे तो रबर मारायचा, अचूक तो कागद फाटला गेला पाहिजे. हां, बघूया कोण सगळ्यात जास्त गुण मिळवणार. आधी तुम्ही 10 मारा. नणंदबाई 1 नाही, त्याला होल पडला पाहिजे बरोबर मधून. 3 1 2 चला, तुमची गुणसंख्या 2 आणि आता तुम्हाला 10 संधी आहेत. नणंदबाईंनी 2 गुण मिळवलेले आहेत. 1 2 नाही, अभिनंदन. 3 पडला, होल पडला. 4 5 चला, अभिनंदन अभिनंदन. झी मराठीकडून चांदीचं नाणं वैलीना मिळत आहे. तथास्तु पुणे आणि कोल्हापूर यांच्याकडून पैठणी. अभिनंदन. या सगळ्या कुटुंबाच्या सुखासाठी प्रार्थना करूया आणि उत्तरोत्तर अशीच प्रगती होत राहू दे ही प्रार्थना करून आजचा भाग इथेच संपतो आहे. पुन्हा भेटूया अशीच एक पैठणी घेऊन होम मिनिस्टरच्या पुढच्या भागात. नमस्कार.